नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे। याला कारणही तसेच आहे। भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग वाढली आहे। महायुतीमधील मित्र पक्षातील म्हणजेच शिवसेनेतील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिले जात आहे। यामुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते यांची भेट घेतली। या भेटीत दोन्ही नेत्यांची 50 मिनिटे चर्चा झाली। या भेटीत शिंदेंनी भाजपच्या याच कृत्यावरून शहांपुढे तीव्र नाराजी व्यक्त केली। अशातच आता शिंदेंनी अमित शहांची घेतलेली भेटी यावर मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे। दरम्यान आता आपण पाहतोच, आता एक जण दिल्लीत गेलाय, बाबा मला मारलं म्हणत गेलाय, लहानपणी चांगले शिक्षक लाभले असले तर ही वेळ आली नसती, अशी जिव्हारी लागणारी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली। तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केले। सरकारमध्येच एकमेकांच्या नसा आवळल्या जात आहे, दुसरा देईल ती रेवडी, आम्ही केले तर उपकार, असं सध्याचे राजकारण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे यांच्या या घणाघाती टीकेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे। त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।